प्रथमतः सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय, सन्माननीय आणि ज्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे असे वृक्षमित्र या वृक्षवेध फाउंडेशनचे सदस्य, तुम्हा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। बुद्धीमध्ये असणारी विवेकता, हृदयामध्ये असणारी कारुण्यता आणि पोटामध्ये असणारी पोटतिडक या तीनही गोष्टीच्या सांगाड्यातून तयार झालेलं हे वृक्षवेध फाउंडेशन। उद्देश एकच, वृक्ष लागवड, जतन आणि 100% संवर्धन। माननीय BC सरांच्या दूरदृष्टीने स्थापन झालेले हे फाउंडेशन गेले 10 वर्षात 15,000 वृक्षांचं लागवड करून त्यांचं जतन करण्याचं काम करत आहे। आज या व्यासपीठाच्या माध्यमातून मला या सर्व वृक्षवेध टीमचं, मला असं वाटतं दातृत्वाच्या हातांपेक्षा कर्तृत्वाचे हात श्रेष्ठ असतात असे हे वृक्षवेध फाउंडेशनचे कष्टकरी मावळे, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून कौतुक आणि अभिनंदन। या व्यासपीठाच्या माध्यमातून उपस्थित माझ्या काही तरुण सहकाऱ्यांना एक संदेश द्यायचा आहे। मित्रहो, कुठल्याही गोष्टीत चांगला कलाटणीय बदल म्हणजे प्रगती, आणि ही प्रगती साध्य होते ते एका ध्येयाने, एका उद्दिष्टाने, एका स्वप्नाने। तुम्ही ज्या वयात आहात ते वय एक स्वप्न बघण्याचं आहे, एक उद्दिष्ट ठरवण्याचं आहे, आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत। आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत, बहुतांशी तर सर्वच शेतकरी वर्गातून आलेलो आहोत। आपली आर्थिक दुर्बलता आणि भौतिक परिस्थिती हे आपलं सगळ्यात मोठं कारण आहे, आपली दुर्बलता आहे। मित्रहो, इथं शेतकरी बांधवांना प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी उद्दिष्ट साधायचं आहे। कुणाला शेतीसाठी पूरक असा काहीतरी नवीन व्यवसाय उभा करायचा आहे। माझ्या तरुण मित्रांना आपल्या शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी प्रगती करायची आहे, कुणाला उद्योजक व्हायचं आहे। हे सर्व करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नियोजनबद्ध ध्येयपूर्तीकडे वाटचालीचं। कारण आपण जे करतो, जे आयुष्य जगण्यासाठी करतो, ती मेहनत, आणि जी जीवन घडवण्यासाठी करतो तो संघर्ष। म्हणून संघर्ष हा मेहनतीशिवाय अधुरा आहे। त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे नियोजनबद्ध ध्येयाकडे करण्याची वाटचाल। नियोजन काय आहे, मला एक या संदर्भात उदाहरण द्यायचं आहे। हिंदू स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य अवघ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत मोडून काढलं। अवघ्या जगात एकच असं उदाहरण ज्यांनी नियोजन हे जगाला शिकवलं। अफजल खानाचा वध त्यांनी अवघ्या 2च मिनिटात केला, परंतु त्यासाठी तब्बल 1 वर्षाचं नियोजन केलं। हेच सर्वात महत्त्वाचा भाग आपल्या आयुष्यात आपल्याला करायचा आहे, ते म्हणजे नियोजन। मित्रांनो, हे ध्येयाची वाटचाल करत असताना तुम्हाला अनेकदा खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागेल, खूप सारे अडथळे येतील, परंतु तुम्ही आपले प्रयत्न सोडायचे नाही आहेत। कारण कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, आखिर मेहनत उसकी बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। मित्रहो, तुम्ही तुमच्या संघर्षमय आयुष्यात जेव्हा कधी थांबल्यासारखं, विझल्यासारखं आणि अतोनात मिनली आपण बोलतो तो बॅड पॅच, आणि तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण अनुभवलेला आहे। मी, तुम्ही, आम्ही सर्वांनीच
जेव्हा ह्या आयुष्यात तुम्हाला कुठेतरी थांबल्यासारखं वाटेल त्यावेळेस एका नवीन स्पार्कची, एका ऊर्जेची आवश्यकता आहे. माननीय सुरेश भटांची मला एक कविता आठवते. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. याच जोमाने आणि ध्येयाने आपण वाटचाल करा, नक्कीच यश आपला पाठलाग करेल. आज या वृक्षवेध फाउंडेशनचा 10वा वर्धापन दिवस, या निमित्ताने आज उपस्थित सर्व महान विभूति, मैं बात करना चाहूँगा माननीय श्याम सुंदर परिवाल जी सर, जिन्होंने अपने व्यक्तिगत और सामाजिक जीवन में एक बेहतरीन काम किया है, जो लोगों के काम आए, लोगों के जीवन में परिवर्तन लाए, ऐसा काम इन्होंने किया है. माननीय नीलमताई मिश्रा जी, जिन्होंने अपने जैसे ग्रामीण महिलाओं के जीवन में कुछ बेहतर बदलाव, उनके जीवन में कुछ रोजगार लाने का जो महत्वपूर्ण मुहिम, एक संघर्ष अपने जीवन में जोड़ा है. हम अपने कर्तव्य से प्रभावित हैं और हम इस चीज को, इस आदर्श को अपने जीवन में एक संवेदनाओं की तरह इसका इस्तेमाल करेंगे. मैं आप सबका इस वृक्षवेध फाउंडेशन की तरफ से आभार व्यक्त करता हूँ. भरे हुए अंतकरण से, हमारी गांव की तरफ से हम आपका शुक्रिया अदा करते हैं. आप यहाँ पर आए और आपने अपने अनमोल शब्दों से जो हमें मार्गदर्शन किया है, उसके लिए ये वृक्षवेध फाउंडेशन हमेशा कृतज्ञ रहेगा. और जो मुहिम हम लोगों ने यहाँ पर पेड़ लगाने की और इस गांव को कुछ ग्रीनरी की तरफ लेके जाने की शुरू की, ये आगे भी उसी उत्साह से इसके उत्तरार्ध में चालू रहेगी, ये मैं आपको आश्वसित करता हूँ. और ये प्रोग्राम 10वां वर्धापन दिन समाप्त और इसका समारोह मैं हो रहा है ऐसा आवेदित करता हूँ. सबको ढेर सारी शुभकामनाएं. धन्यवाद. जय हिंद.